जय जय रघुवीर समर्थ सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। मन्नाथ श्रीजगन्नाथ मद्गुरो श्रीजगद्गुरु मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरवे नमः। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। श्वासारिथे पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठापरी ज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्री कृष्णे वंदू दयाते। जय जय रघुवीर समर्थ। प्रभू रामचंद्राच्या चरणी वंदन करते, हनुमंतांना वंदन करते, समर्थांना वंदन करते, सद्गुरूंना वंदन करते, सर्व प्रवचनकार कीर्तनकारांच्या चरणी वंदन करते, सर्व श्रोत्यांना वंदन करते आणि आजचं चिंतन आपण सुरू करू। गेले 2 दिवस आपण इथे आवाजचे उपनिषद जे आहेत ते बघतोय। काल आपण 10व्या मंत्रापर्यंत आलो की ज्या मंत्रामध्ये आपण बघितलं की जे ज्ञानी लोक आहेत, जे थोर लोक आहेत, त्यांनी आपल्याला 2 गोष्टी सांगितल्या की एक विद्या म्हणजे काय आणि अविद्या म्हणजे काय। आणि अविद्ये जी आहे त्याची उपासना किंवा काही केलं तर त्याचं फल वेगळं आहे आणि विद्येच्या उपासनेचं फल वेगळं आहे। ही गोष्टी आपल्याला या ज्ञानी लोकांनी सांगितल्या। इथपर्यंतचा विषय आपण बघितला। आता 11वा जो मंत्र आहे त्या 11व्या मंत्रामध्ये ह्याच ज्ञानी आणि आत्मज्ञानी लोकांनी जे सांगितलेलं आहे ते विद्येचं फल वेगळं आहे आणि अविद्येचं फल वेगळं आहे। विद्या आणि अविद्या, अविद्या म्हटल्यानंतर लक्षात येईल की कर्माचा विचार आहे, विद्या म्हटल्यानंतर देवदेवतांचा विचार आहे। या दोन्ही उपासना सांगितल्या आणि मग या उपासनेच्या संदर्भामध्ये त्याचं फल काय आहे हे आपल्याला 11वा मंत्र सांगतो। आता 11व्या मंत्रामध्ये सांगितलंय की अविद्येने काय आहे तर अविद्येने कर्म करणं आहे, जीवाने कर्म करायचे आणि कर्माचा परिणाम काय आहे तर कर्म केल्यामुळे त्या जीवाला अनेक प्रकारचे भोग मिळतात। आता भोग मिळाल्याबरोबर त्याचा परिणाम काय आहे, मग भोग मिळाल्यानंतर जीवाला आणखीन भोग भोगावेसे वाटतात। जितके आणखीन भोगावेसे वाटतात तितके तो भोग मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि मग त्याच्यातून ती तृप्ती होतच नाही आणि मग वासनांमध्ये तो कधी सहज पतित होतो ते त्याला कळतच नाही। आणि म्हणून कर्माची जी गती आहे ती कोणती गती आहे, शास्त्र म्हणतं कर्माची गती ही पितृलोकाची गती आहे, त्याची प्राप्ती म्हणजे पितृलोकाची प्राप्ती आहे। फल सांगितले अविद्येच्या फल, कर्माचं फल। आता विद्येच्या जे फल आहे, विद्या म्हणजे देवदेवतांचं ज्ञान आहे, समजून घेणं आहे आणि देवदेवतांचं ज्ञान समजून घेऊन देवदेवतांची उपासना करणं आहे आणि ह्या उपासना केल्याचा परिणाम काय आहे। आता उपासना केल्यानंतरचा परिणाम एक निर्विवाद सत्य आहे की अत्यंतिक समाधान आहे, पण तरी सुद्धा ते पुण्यकर्म झालं आणि जेव्हा पुण्यकर्म होतं तेव्हा त्यांची प्राप्ती कोणती आहे तर देवलोकाची प्राप्ती आहे। याचा अर्थ एका कर्माने मला पितृलोकाची प्राप्ती होते तर उपासनेने मला देवलोकाची प्राप्ती होते। आपल्याला कोणत्याही लोकाची प्राप्ती करून घ्यायची नाहीये तर त्याच्या पलीकडे जायचे आणि जीवनमुक्त स्थितीपर्यंत जर जायचं असेल तर या दोन्ही गोष्टींचा कुठेतरी मेळ घातला पाहिजे। आणि म्हणून ना मला कर्मही मला सोडता येणार नाही, उपासनाही मला सोडता येणार नाही। आता ज्ञानी लोक सांगतायत की या दोन्ही जर एकाच वेळेला जो जाणतो, याचा अर्थ जर जीवाने नक्की जाणलं की नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्म कृत, कर्माशिवाय मी क्षणभर सुद्धा राहू शकणार नाही। मग आता कर्म कसं करायचं तर ते उपासनेच्या दर्जाचं कर्म करायचं आणि म्हणून कर्म आणि उपासना जेव्हा दोन्हीचं समग्र स्वरूप जाणून दोन्ही जाणून जेव्हा कोणी एखादा कर्म करतो तेव्हा तो मात्र मृत्यूला पार करून जातो असं ज्ञानी आणि संत सांगतायत। आपल्याला 11वा मंत्र सांगतो। एखादं उदाहरण बघू आपण। अनेक उदाहरणं प्रत्येक व्यवसायामधली देता येतील कारण आपण प्रत्येक ज्या व्यवसायामध्ये असतो त्या व्यवसायाचे कर्म देतो। विनोबाने खूप छान उदाहरण दिले। विनोबा असं म्हणतात एखादा शिक्षक असेल तर त्या शिक्षकाने कर्म कसं करावं।
शिक्षकाने कर्म करताना मनामध्ये कोणता भाव धारण करावा, शिक्षकाने असं निश्चित मनामध्ये भाव धारण करावा की त्याच्या समोरचा जो विद्यार्थी आहे ते त्याचं बालब्रह्म आहे आणि तो जर विद्यार्थ्याला शिकवत असेल तर त्याचं कार्य ते किती त्यांनी उत्तम करावं, तर ते मी बालब्रह्माची उपासना म्हणून करतोय. याचा अर्थ सर्वसामान्यांनी केलेलं अध्यापनाचं कार्य, शिकवण्याचं कार्य आणि एखाद्या साधकाने किंवा भक्तानी जो वेदांताचं चिंतन करतोय तो जेव्हा कार्य करतो तेव्हा त्या दोन कार्यामध्ये जमीन आसमांतराचा फरक आहे. आणि म्हणून अत्यंत दर्जेदार कर्म जे उपासनेच्या स्तरावरती जातं ते कसं न्यायचं हे आपल्याला उपनिषद मार्गदर्शन करतं. किंवा एखादी घरातली गृहिणी ती स्वयंपाक करते, उत्तम स्वयंपाक करते ती, पण ते स्वयंपाक करताना तिने जर अंतःकरणामध्ये उपनिषद म्हणता असा भाव धारण करावा तर कर्म तर तिला करायचंच आहे, पण कर्म जर उपासनेच्या स्तरावरती न्यायचं असेल तर तिने मनामध्ये असा भाव धारण करावा की मी स्वयंपाक कोणासाठी करते, माझ्या घरामधला प्रत्येक जण रामरूप आहे किंवा कृष्ण रूप आहे. याचा अर्थ मी स्वयंपाक कृष्णाच्या साठी करते, त्याला नैवेद्य दाखवण्यासाठी करते आणि त्याला नैवेद्य दाखवून जेव्हा मी सगळ्यांना खायला घालते तेव्हा घरातले लोकही प्रसाद ग्रहण करतात. जेव्हा करणारा आणि ग्रहण करणारा दोघेही प्रसादाचं ग्रहण करतात तेव्हा तो विषय मानला जात नाही, अंतःकरण वृत्ती अत्यंतिक शुद्ध होते आणि म्हणून वेदविहित निष्काम कर्मांनी चित्त शुद्ध होतं. आणि अशा तऱ्हेच्या चिंतनाने जेव्हा आपण उपासनेचा स्तर रात्रंदिन न म्हणता उपासिती प्रत्येक कर्मामध्ये विचार आणि ते कर्म उपासनेच्या स्तरावरती नेतो तेव्हा चित्ताची शांती होते. आणि चित्ताची शांती झाली की आता जीव ईश्वराभिमुख होतो, जीव ज्ञानाभिमुख होतो. आता चित्ताची एकाग्रता साध्य कशाच्या साह्याने होते, तो उपासनेच्या साह्याने होते. आणि म्हणून कर्म आणि उपासना दोन्ही जो जाणतो तो मृत्यू पार करून जातो असं आपल्याला 11व्या मंत्रामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतरचा 12वा मंत्र जो आहे, आता इथे लक्षात येईल की तो कर्म आणि उपासना पार करून मृत्यू पार करून जातो असं म्हणतो. याचा अर्थ बऱ्याच मनामध्ये असं वाचताना एक शंका येते की श्रुती माऊली म्हणजे उपनिषद कुठेतरी कर्माला आणि उपासनेला कमी लेखतायत का, उपासनेची निंदा करतायत का? श्रुती माऊली उपासनेची निंदा नाही कर, कर्माची उपासना नाही कर, निंदा नाही कर, या दोन्ही गोष्टी आपल्याला करायच्याच आहेत. पण श्रुती माऊली किंवा उपनिषद त्याची मर्यादा दाखवते. ते अंतिम तत्व नाही. कर्माने मला मोक्षाची प्राप्ती नाही, उपासनेनेही मोक्षाची प्राप्ती नाही, कारण दोन्हीकडे शरीराने काहीतरी करणं आहे आणि जिथे शरीराने काही करणं आहे तर जड अशा इंद्रियांनी चैतन्याची प्राप्ती नाही. हा सिद्धांत तिथे आपल्याला श्रुती माऊली सांगते. आणि मग आता 12व्या श्लोकामध्ये सांगितलंय फार सुंदर, संपूर्ण या उपनिषदाचा सार कुठे असेल तर ते त्या ठिकाणी सांगितले. संभूतीची उपासना करणारा अंधारामध्ये जातो आणि असंभूतीची उपासना करणारा अधिकच अंधारामध्ये जातो, हा सांगणारा तो मंत्र. आता संभूती म्हणजे काय आणि असंभूती म्हणजे काय समजून घ्यावं लागेल. श्रुती माऊली आपल्याला सांगते संभूतीची उपासना करणारा अंधारामध्ये जातो. संभूती याचा अर्थ संभवन होणे. संभवन होणे म्हणजे निर्माण होणे. आता लक्षात येईल की आपण जेव्हा जगामध्ये आलो, जगामध्ये जसं आपल्याला समजायला लागलं तेव्हा लक्षात येतं आपल्या आजूबाजूला जे जे काही आहे जड आणि चेतन हे सगळं निर्माण झालेलं आहे. याचा अर्थ याचं संभवन झालेलं आहे. आता ज्याचं संभवन झालेलं आहे, आता ते संभवन झालेलं असेल तर आपण ते मिळवण्याचा प्रयत्न करतो. आणि आता ते मिळवण्याचा प्रयत्न करायचा असेल तर कर्माच्या साह्यानेच करावं लागेल ना. मग आता ही संभूतीची उपासना याचा अर्थ विश्वनिर्मितीचं कार्य ईश्वराने केलेलं आहे. आता विश्वनिर्मितीचं कार्य जर झालेलं असेल तर ते कर्म घडलेलं आहे, म्हणजे ते काय आहे तर कार्य ब्रह्म आहे. कार्य पूर्ण झाले, पण कार्याच्या पूर्वी कारण ब्रह्म असलं पाहिजे. आपण पहिल्या दिवशी बघितलं, घरात रवा असेल तर शिरा करायला येतो किंवा तांदूळ असले तर भात करता येतो. याचा अर्थ एक कारण ब्रह्म आहे आणि एक कार्य ब्रह्म आहे. कारण असल्याशिवाय विना कारणम कार्यम अशक्यम सिद्धांत. जर विश्व निर्माण झालेलं आहे, जगत निर्मितीचं कार्य झालेलं आहे, जगत निर्माण झाला, ही संपूर्ण विश्व निर्मिती झाली,
याचा अर्थ आहे संभूतीची आपली उपासना आहे. आणि संभूतीची उपासना कशाच्या साह्याने पुन्हा आहे, तर ती कर्मानीच आहे. आणि म्हणून संभूतीची उपासना करणारा, या जगताची उपासना करणारा, प्रपंचाची उपासना करणारा कुठे जातो, तर तो अंधारामध्ये जातो. कारण जितका तो प्रपंच करतो तितका त्या कर्माचा लेप त्याला लागतो. आणि जितका कर्माचा लेप लागतो तितका तो आणखीन त्या कर्मामध्ये अडकत जातो. आणि म्हणून कर्म करणारा, संभूतीची उपासना करणारा कुठे जातो, श्रुती माऊली म्हणते अंधारामध्ये जातो. आता पुढे सांगितले असंभूतीची उपासना करणारा अधिकच अंधारामध्ये जातो. आता असंभूती म्हणजे काय आहे, तर असंभूती म्हणजे पुन्हा काय असेल, तर मूळ प्रकृती जी आहे, याचा अर्थ आपण आता बघितलं की जे ईश्वर तत्व आहे, जिथून विश्वाची निर्मिती झाली, ती आदिशक्ती आहे. आणि त्या आदिशक्तीची उपासना, मूळ शक्तीची उपासना, जे अव्यक्त तत्व आहे त्या अव्यक्त प्रकृतीची उपासना. आता ह्याला असंभूतीची उपासना म्हटले. आता अशी जो उपासना पुष्कळ करतो तोही अंधारामध्ये जातो. मग आता प्रश्न येईल, आम्ही उपासनाच करायची नाही का? असं नाही, उपासना करायची नाही असं नाही, दोन्हीच्या मर्यादा समजून घ्यायची. उपनिषद जेव्हा आपल्याला सांगते, श्रुती माऊली सांगते, का सांगते, पण संभूतीच्या उपासनेनेही जीव बांधला जातो. कारण तिथेही कर्तृत्व आहे. ती जर समजा लोखंडाची बेडी असेल तर उपासनेची बेडी ही सुवर्णाची बेडी आहे. आणि दोन्ही बेडी बांधण्याचं कार्यच करतात ना. आपल्याला जर मुक्त व्हायचं असेल तर या दोन्हीचा काय करावं लागेल, विचारांनी त्याच्यातून बाहेर पडावं लागेल. आणि जर विचारांनी बाहेर पडायचं असेल तर असंभूतीची उपासना करणारा काय करतो, एक तर तो योगाच्या मार्गाने जातो, तो ध्यानामध्ये जाण्याचा प्रयत्न करतो, विचारारहित होण्याचा प्रयत्न करतो, तो शून्यवादामध्ये जाण्याची शक्यता आहे. मग तिथे नकारात्मक आपण कुठेतरी जातो हे कळत नाही त्या साधकाला की मी कुठे चाललोय. ही किंवा जर फार उपासना यज्ञ यागादी कर्म केली तर विविध प्रकारच्या सिद्धींचा प्रतिबंध आहे. मग हे सगळं जर पार करायचं असेल तर मग आता संभूती आणि असंभूती दोन्ही जर मला अंधारामध्ये घेऊन जाण्याचं असेल तर या दोन्हीच्या मर्यादा जाणून काय केलं पाहिजे, तर कर्म सोडायचं नाही, उपासनाही सोडायची नाही, पण कर्माचं कर्तृत्व सोडायचं. घरातली माणसं, कुटुंबाचा त्याग करायचा नाही, तर त्याचं ममत्व सोडणं आहे. आणि म्हणून सांगड अतिशय विचाराने सुंदर. आणि म्हणून पहिल्या दिवशी आपण एक सिद्धांत बघितला, अर्धा प्रपंच हा वैचारिक साधन आहे आणि विचार हे फार मोठं साधन आहे, हे आपल्याला समजतच नाही. आपण परमार्थामध्ये काहीतरी करत राहतो, ग्रंथ वाचत राहतो, पूजा तरी करत राहतो, अभिषेक तरी करत राहतो. हे करणं आपल्याला खूप आनंददायी वाटतं, पण ते म्हणजे काय आहे, ज्यांच्या चरणी आम्ही काही परमार्थ शिकलो ते सद्गुरू आमचे डॉक्टर आता म्हणतात, हे सगळे चिल्लर पैसे आहेत आणि चिल्लर पैशातून बाजारामध्ये चांगली वस्तू येत नाही, त्याच्यासाठी हलक्या नोटा लागतात, आवाज न करणारे. मग त्या जर हव्या असतील तर विचार आहे. आणि म्हणून ऐसी ही विचारांची कामे उभेच भ्रमो नाही भ्रमे, समर्थ आपल्याला सांगतायत. 12व्या श्लोकामध्ये संभूती आणि असंभूतीची उपासना काय आहे ते सांगितलंय. आणि या दोन्हीच्या मर्यादा सांगून कशा प्रकाराने कर्तृत्व सोडून कार्य करायचं ते सांगितलंय. आणि म्हणून मग असं काम करावं की शुद्ध हेतूने ईश्वराच्या प्राप्तीने काम करणं. आणि अशा प्रकाराने कोणतंही नाही की करणारा देहामध्ये कोण आहे, तर त्यांनी मला देह दिलेला आहे, कार्य त्यांनी मला दिलेलं आहे, त्याच्यासाठी मला करायचंय. म्हणून देणाराही तोच आहे, देह देणारा तो, कर्म करून घेणारा तो, आणि केलेलं कर्म त्याला समर्पित. तिन्ही ठिकाणी जर ईश्वर असेल तर ते शुद्ध कर्म आहे. आणि अशा शुद्ध कर्माचा लेप जीवाला लागत नाही. आणि मग अशा तऱ्हेने संभूती आणि असंभूतीचं चिंतन केलंय. आणि मग शुद्ध कर्माकडे जीवाची प्रवृत्ती झाली पाहिजे. आणि ही का, कारण मला जीवनमुक्तीपर्यंतचा प्रयत्न करायचा. यासाठी 12व्या श्लोकामध्ये सांगितलं. आणि आता पुन्हा 13व्या श्लोकामध्ये सांगितलंय की आता पुन्हा संभूती आणि असंभूतीचं स्वरूप काय आहे, आपण उपासना कशा प्रकाराने केली पाहिजे. बघितलं आपण, संभूती म्हणजे संपूर्ण विश्वाचा जो प्रपंच आहे, दृश्य जगत आहे, त्याची उपासना आहे. आणि असंभूती याचा अर्थ देवदेवतांचं पूजन आहे. कोणाकोणाचं पूजन आहे, त्याच्यामध्ये ब्राह्मण पूजन आहे, मात्या पित्यांचं पूजन आहे, त्याच्यामध्ये ज्ञानी आहेत त्या ज्ञानांचं पूजन आहे, त्याच्यामध्ये ब्रह्मयज्ञ आहे, त्याच्यामध्ये देवयज्ञ आहे. आणि म्हणून देवयज्ञ,
ब्रह्मयज्ञ यांची सगळी पूजा जी आहे ती कुठे येतात, तर ती असंभूतीमध्ये येते. आता हे दोन्ही करायला सांगितलंय, पण ह्या 13व्या श्लोकामध्ये मेख दिलेली आहे आणि ती मेख आपल्याला श्रुती माऊली असं सांगते की हे दोन्ही जाणून घ्या, दोन्ही ठिकाणची उपासना आपल्याला करायची आहे, पण आतमध्ये असा एक भाव धारण करायचा आहे की दोन्ही ठिकाणी एकच अविनाशी तत्व आहे, ते ब्रह्मतत्व आहे किंवा ते आत्मतत्व. जीवाच्या संदर्भात ते आत्मतत्व आहे, व्यापकत्वाच्या समष्टीच्या संदर्भामध्ये विश्वाच्या बाहेरच्या संदर्भामध्ये ते काय आहे, तर ते ब्रह्मतत्व आहे, ते अविनाशी तत्व आहे. आणि म्हणून ते एकमेव अविनाशी तत्व अंतरंगामध्ये धरणं आणि सर्व देवतांच्या ठिकाणी तेच पाहणं, सर्व जीवांच्या ठिकाणी तेच पाहणं आणि एक अविनाशी तत्व पाहणं आणि ते अंतःकरणामध्ये धारण करणं, यासाठी विलक्षण धैर्य लागतं. आणि ते धैर्य या ज्ञानी पुरुषांनी आम्हाला द्यावं अशी या ठिकाणी प्रार्थना सुद्धा केलेली आहे. आणि मग 14व्या श्लोकामध्ये सांगितलंय की असंही असंभूती आणि संभूतीची उपासना. म्हणून कर्म आणि उपासना या दोन्हीच्या मर्यादा जाणून जो विचाराने ज्ञानाच्या प्रांगणामध्ये येतो, तो काय करतो, तर तो मृत्यूवरती मात करतो आणि अमरत्व प्राप्त करून घेतो. आता मृत्यूवरती मात करतो म्हणजे तो मरणारच नाहीये का? त्याला नक्की कळतं की कोण मरणार आहे. शीर्यते इति शरीरहा, जे शरीर पांचभौतिक आहे ना, ते पांचभौतिक शरीर जाणार आहे किंवा देह ज्याला आपण म्हणतो, त्या देह शब्दाची उत्पत्ती शास्त्राने अतिशय सुंदर केले. शास्त्र असं म्हणतं, दग्धनात योग्य हा स एव देह हा, जो जाळून टाकायला योग्य आहे ना त्यालाच देह म्हणतात. आता तो पांचभौतिकच आहे, जडच आहे ना, मग तो मी आहे का? तो नाही आहे ना. मी जन्मल्यापासून मी ज्याला मी 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 म्हणते, तो मी कोण आहे? तो शरीर म्हणजे मी आहे का? नाहीये, ते माझं आहे असं आपण म्हणतो. आणि लौकिकातला किंवा व्यवहारातला एक नियम आहे, जे माझं असतं ते मी नाही. असं तर्काने जेव्हा आपण असं चिंतन करतो, तेव्हा त्या चिंतनातून स्वरूप जाणणं आहे. आणि स्वरूप जाणल्यानंतर कळतं की हा जो मी आहे, हा शरीराच्या आधी पण होता, आता मी जेव्हा शरीर धारण केले तेव्हाही आहे, आणि जेव्हा एक वेळ अशी येईल की हे शरीर नसेल तेव्हाही ते तत्व असणारच आहे. आणि ते तत्व अमर आहे, ते त्याचा येणंही नाही आणि जाणंही नाही. असा जेव्हा माझ्या बुद्धीचा निर्णय होईल तेव्हा त्या अमृत तत्वाची मला प्राप्ती होईल. म्हणजेच साध्या भाषेमध्ये संत असं म्हणतात की अरे बाबा जीवा, देहाशिवाय मी आहे याची कधीतरी अनुभूती घे. किती दिवस तुला असं वाटते की मी देह आहे, मी देह आहे, मी देह आहे. खरंच देहाने आपल्याला अनुभूती येते का? अत्यंतिक सुखाची दशा मला देहाने प्राप्त होते का? का देहस्थी सगळी इंद्रिय जेव्हा आत्मस्वरूपामध्ये जातात तेव्हा अत्यंतिक सुखाची दशा प्राप्त होते? आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे, जेव्हा आपण गाढ झोपेमध्ये जातो तेव्हा सगळं विश्व लयाला गेलेलं असतं, पण अत्यंतिक सुखाची दशा आहे. कारण तिथे पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय आत्मस्वरूपामध्ये लीन आहे. आणि जिथे ती आत्मस्वरूपामध्ये लीन आहेत तिथे अत्यंतिक सुखाची आणि आनंदाची दशा आहे. आणि म्हणून ती झोप, ती सुषुप्ती तुम्हाला मला अत्यंत प्रिय आहे. पण ती का प्रिय आहे आपल्याला कळतच नाही. अर्थात ती ईश्वराच्या अधीन आहे, ती जीवाच्या अधीन निश्चित नाही. आणि म्हणून हे तत्व आत्मस्वरूप जो जाणतो तो अमरत्व प्राप्त करतो असं आपल्याला या 14व्या श्लोकामध्ये सांगितलंय. आता हे अमृत तत्व याच्यासाठी उपासना आणि कर्म दोन्ही हातात हात लावून गेलं पाहिजे. चिंतनाने संपूर्ण जे आहे ते जीवनरूपी साधना अखंड आपण केलं पाहिजे. आणि म्हणून ब्रह्माचं चिंतन आहे ती वैचारिक साधना आहे असं म्हटलेलं, त्याला ज्ञानमार्ग म्हटलेले. आता इथपर्यंत श्रुती माऊलीने हा सगळा विचार सांगितला बरं का आपल्याला. याचा अर्थ जे जे आपण बघणार आहोत त्या ठिकाणी ब्रह्मभावाने ते बघायचं. तुकोबाराय छान सांगतात. तुकोबाराय म्हणतात, माझा पांडुरंग आहे. हा पांडुरंग माझ्यासाठी कोण आहे? ते हे परब्रह्म उभे विटेवरी. याचा अर्थ हा पांडुरंग हे माझ्यासाठी परब्रह्म आहे. हाच भोळा भाव प्रत्येकाने धारण करायचं. याचा अर्थ जे माझं उपास्य दैवत आहे ते ब्रह्मभावाने जेव्हा आपण बघतो तेव्हा ब्रह्म ज्ञान स्वरूप असल्यामुळे आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते.
पण आपण जड जेव्हा मूर्तीची उपासना करतो तेव्हा बुद्धी सुद्धा जड होते आणि जड असणारी बुद्धी चैतन्याला जाऊन भिडत नाही आणि चैतन्याला जाऊन भिडली नाही तर ज्ञानाचा मार्ग बंद. मग उपासना मूर्तीच्या करायची, जड मूर्तीची करायची का चैतन्याची करायची? आता श्रुती माऊली सांगते ब्रह्मभावाने उपासना करायची. आता त्या 14व्या श्लोकामध्ये सांगितले ब्रह्मभावाने उपासना करायची, दोन्ही जाणून घ्या आणि असे जेव्हा कर्म आणि उपासना कराल त्यावेळेला मृत्यूवरती मात करून अमृत तत्वापर्यंत जाता येईल. आणि त्यानंतरचा जो श्लोक आहे ना तो 15वा श्लोक आहे बरं का. त्या 15व्या श्लोकामध्ये प्रार्थना केली बरं, पुन्हा प्रार्थना केली. श्रुती माऊली म्हणते कोणाला केलेली प्रार्थना आहे? सूर्याला प्रार्थना केली. आणि सूर्याला प्रार्थना केली आणि काय प्रार्थना केली की हे संपूर्ण विश्व जे आहे ते ईश्वराने भरलेलं आहे, पण त्याच्यावरती जे झाकण पडलेलं आहे त्याच्यावरचं जे आवरण आहे, तेव्हा हे सूर्या काय कर, हे जे आवरण आहे हे आवृत्त झालेलं जे आहे, झाकलेलं आहे ना, हे झाकण तू बाजूला कर. सूर्याला केलेली प्रार्थना. आता प्रश्न येईल मनामध्ये, सूर्यालाच का केली बरं प्रार्थना? लक्षात येईल की सूर्य जो आहे तो सूर्य जेव्हा आपल्याकडे अंधार आहे, तम म्हणजे अंधकार, अंधकार घालवण्याचं कार्य कोण करतं तर सूर्य करतो. सूर्य अंधार नाहीसा करतो आणि सूर्य जर अंधार नाहीसा करत असेल तर तो आपल्यामध्ये जे अज्ञान आहे ते अज्ञान घालवण्याचं कार्य सूर्यच करतो ना. या सूर्याचं वैशिष्ट्य असं आहे, त्याला आदित्य म्हटलेलं आहे, सूर्य पण म्हटलेलं. हा आदित्याचं काय आहे वैशिष्ट्य? उपनिषदांनीच वर्णन केले. भागवत असं म्हणतं की जे परब्रह्म आहे, अव्यक्त आहे, निराकार आहे, नाही ना डोळ्याने दिसत, नाही इंद्रियांना गोचर होत, माझ्या कानाने नाही ऐकायला, मला त्याचा स्पर्श करता येत नाही, त्याच्या रसनेने मला चव घेता येत नाही, घ्राणेंद्रियांनी ते मला नाही कळत, पंचज्ञानेंद्रियांनी पंचकर्मेंद्रियांनी न कळणारं, गोचर नसणारं असं ते तत्व आहे, अव्यक्त असं ते आहे. पण त्या अव्यक्त परब्रह्माचं व्यक्त रूप कोणतं असेल तर ते आदित्य. का आहे असं म्हटलंय? शास्त्राने आदित्य म्हटलंय, सूर्य म्हटलंय. का बरं? जेव्हा सूर्य उदयाला येतो तेव्हा त्याला काहीच करावं लागत नाही, त्याचं केवळ अस्तित्व जे आहे ना ते संपूर्ण विश्वाला प्रेरणा देतं आणि संपूर्ण विश्व आपापल्या कार्याला लागतं. अगदी पशु पक्षी सुद्धा, पक्षी घरट्या बाहेर येतात त्यांचं अन्न उरकतात, जे पशु गुहेमध्ये आहेत ते आपल्या अन्नासाठी बाहेर येतात. मग माणसं सुद्धा सकाळ झाली की उठतात आणि उदरभरणासाठी आपलं कार्य करायला. रात्र सरल्याबरोबर आपण उठतो आणि पहिल्यांदी काय करतो तर आपला सगळा कारभार करतो. कुणी सांगावं लागत नाही, ज्याच्या केवळ अस्तित्वावरती सगळ्या विश्वाचा कारभार चालतो. नवे नवे विश्वाची उत्पत्ती त्याच्यामध्ये आहे, निसर्गाचं संपूर्ण चक्र त्याच्यामध्ये. अगदी सागर सुद्धा आपलं पाणी त्याला देतो आणि त्याची वाफ होते, त्या पाण्याची वाफ, वाफेचे ढग, ढगाचं पुन्हा पाणी, पाण्याचा वर्षाव, हे सगळं जलचक्र संपूर्ण ईश सृष्टी जी आहे ती कुणावरती आधारित आहे तर त्या आदित्यावरती आधारित आहे, जो माझं अज्ञान घालवणार आहे. माऊलीने वर्णन केले कसा आहे तो, बिंब जरी बचके एवढे तरी त्रैलोक्यात थोडके, संपूर्ण त्रैलोक्याला त्याचा प्रकाश जो आहे तो उजळून टाकणारा असा हा आदित्य आहे. आणि म्हणून त्या आदित्याला सांगितलंय की काय कर बाबा, हे आवरण आहे ना हे जरा बाजूला कर, आणि हे जर तू बाजूला केलंस तर मला सत्य दर्शन होईल. आणि जर मला तू कसा तेजस्वान आहे, अत्यंत प्रकाशमान असा तो सूर्य आहे. देव शब्दाची उत्पत्ती फार सुंदर सांगितली. एक तर दीयते इति देवहा, जो देणारा आहे तो देव आहे, आणि द्युतिमान प्रकाशते इति देवहा, अत्यंत प्रकाशमान असणारा असा तो देव आहे. ज्ञानस्वरूप असा असणारा तो आहे, प्रकाशमान असणारा आहे, अंधकार घालवून टाकणारा, अज्ञान घालवून टाकणारा असा तो आहे. आणि म्हणून आपल्या पिंडामध्ये जी बुद्धी आहे ती बुद्धी तेज तत्वाची आहे, आणि तेज तत्वाचं मूळ स्रोत कोणता आहे तर तो आदित्य आहे. आणि म्हणून त्या आदित्याला प्रार्थना केली आहे, त्या सूर्याला प्रार्थना केली आहे की आता काय कर की तू हे तुझं आवरण दूर कर आणि मला काय करून दे, सत्याचं दर्शन घडवून दे. हे जे मुख आहे ना हे माझ्यासाठी तू उघडं कर. संपूर्ण
संपूर्ण विश्वामध्ये आता मला काय देव दर्शन होऊ दे, तर त्या सत्य तत्वाचं दर्शन घडू दे. आणि हे ईश्वर तत्व जे ईश तत्व ईशा वास्तविदं सर्व, हे ईश तत्व मला दिसू दे. आणि यासाठी सूर्याला प्रार्थना केली. 15व्या श्लोकामध्ये ही सूर्याची अतिशय सुंदर प्रार्थना आहे. आणि मग त्यानंतर 16व्या श्लोकामध्ये पुन्हा त्या सूर्याला सांगितले, त्याला वर्णन केले बरं का. त्याला सांगितलं, हे सूर्या कसा आहेस तू? एकमेव एकच आहे. सगळ्या जगामध्ये कितीही देश असू दे, पण सगळ्या देशामध्ये सूर्य एकच आहे ना. तो अनेक आहे का? मला वाटतं तो माझ्या देशात आहे, प्रत्येकाला वाटतं तो माझ्याकडे. समर्थाने एका ठिकाणी खूप छान म्हटले बरं का. लहान मुलं होती पुष्कळ जण, खेड्यातली आहे. आणि ते खेड्यामध्ये बाहेर अंगणं असायची. अंगणामध्ये नुकतीच काय झालं होतं म्हणे, तर संक्रांत झाली होती आणि प्रत्येकाच्या घरामध्ये सुगडी ठेवली. 10-12 पोरं एकत्र आली. त्या पोराने खेळ केला. काय केलं? प्रत्येकानं आपल्या घरी सुगडी आणली म्हणे. आणि सुगडी आणल्यानंतर त्या सुगड्यांमध्ये पाणी भरलं. आणि ते पाणी भरलं आणि प्रत्येकाने अंगणामध्ये ठेवलं. जेव्हा अंगणामध्ये ठेवलं तेव्हा खेळण्यामध्ये त्या मुलांच्या लक्षात आलं की ते पाणी संथ झालं. आणि पाणी संथ झाल्यानंतर प्रत्येक सुगड्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडलं. आणि ते प्रत्येक मूल म्हणते, आहे रे आहे माझ्या घरी आहे, आहे रे आहे माझ्या घरी आहे, आहे रे आहे माझ्या घरी. खेळातून संत आपल्याला तत्वज्ञान सांगतात. जो मूळ बिंब आकाशामध्ये आहे, पण त्याचं प्रतिबिंब जसं त्या सुगड्यामध्ये पडलं, अगदी तसंच मूळ बिंब जे ब्रह्मस्वरूप आहे, त्याच ब्रह्माचं प्रतिबिंब प्रत्येक जीवाच्या अंतरंगामध्ये चैतन्य स्वरूपाने आहेच ना. आणि म्हणून याही घटामध्ये आहे रे आहे, तो आहेच ना. मग आता त्याचा अनुभव कसा घ्यायचा? प्रार्थना केली 16व्या श्लोकामध्ये. एकट्याने भ्रमण करायला सूर्या तू कसा आहेस, तर तू नियामक आहेस. तुझे कल्याणकारी रूप माझ्या दृष्टीला पडो. आणि तो आदित्य मंडळातील पुरुष मीच आहे याची जाणीव मला यावी, यासाठी तू तुझे किरण आवरते घे. काय सुंदर सांगितलंय की तो जो सूर्य आपल्या किरणाने संपूर्ण विश्व प्रकाशवून टाकतो, त्या सूर्याला त्याची किरण आवरती घ्यायला सांगितलंय. संत आपल्याला सांगतात की तूही असाच अनुभव घे की या विश्वामध्ये तूच भरून राहिलेला आहेस. जड आणि चेतनामध्ये तूच आहेस. आता सूर्याकडे प्रकाश संपूर्ण विश्वाला व्याप्त करण्यासाठी काय आहे बरं? सूर्याकडे दुसरं काहीच नाहीये. त्याची जी किरणं आहेत ना, ती किरणच सगळीकडे पसरतात. आणि त्या किरणांच्या साह्याने तो ह्या संपूर्ण विश्वाला काय करतो? तो उजळून टाकतो, प्रकाशमान करतो. आणि तो त्याला प्रकाशमान करतो. आता या आदित्याला वर्णन केलंय की तुझी किरणं तू आवरून घे, पण मला अनुभव द्यायचा आहे. मग आता अनुभव घेण्यासाठी जीवापाशी काय आहे बरं? काहीतरी साधन असलं पाहिजे ना. आता उपनिषद सांगतं, याच तेज तत्वाची बुद्धी जी आहे ती आपल्याकडे आहे. त्या बुद्धीचं आणखीन एक कार्य आहे. कोणतं आहे? तर त्या बुद्धी काय करू शकते? बुद्धी ही जी आहे या संपूर्ण विश्वाचं जेव्हा ज्ञान करून घेऊ शकते, तेव्हा ती कशाच्या साह्याने करून घेऊ शकते? तर सूर्याकडे जशी किरणं आहेत तशी जीवाकडे वृत्ती आहे. आणि वृत्तीच्या साह्याने ती संपूर्ण विश्वाचं ज्ञान करू शकते. एखादी आपण छोटी प्रक्रिया बघू दे, म्हणजे वृत्तीचं कार्य काय ते कळेल. जोपर्यंत वृत्तीच कळणार नाही तोपर्यंत ज्ञान होतं कसं काय कळेल आपल्याला? बघा, माझ्या समोर एक छोटीशी वही आहे. ही वही आहे किंवा माझ्या समोर एक मोबाईल आहे. हे मोबाईल आहे, हे वही आहे, हे मला ज्ञान होतं. हे कसं ज्ञान होतं? थोडा विचार करू. ही वही जर माझ्या पाठीमागे असेल तर मला वहीचं ज्ञान होईल का? याचा अर्थ वही माझ्या पाठीमागे असेल तर मला त्याचं ज्ञान होणार नाही. म्हणजेच ज्याचं ज्ञान व्हायला मला हवं असेल, ती वही किंवा ती वस्तू कशी असली पाहिजे? ती उजेडामध्ये असली पाहिजे. म्हणजेच त्या वस्तूचं पहिलं अंधकाराचं आवरण सूर्याने किंवा प्रकाशाने घालवलं पाहिजे. पहिली प्रक्रिया झाली. याचा अर्थ त्या वस्तूवरती प्रकाश पाहिजे. आता वस्तूवरती प्रकाश आहे, पण तरी सुद्धा ती मला दिसणार नाही. ती केव्हा मला दिसेल? जेव्हा माझी अंतःकरण वृत्ती
नेत्र किंवा डोळा या इंद्रियामधून बाहेर जाईल आणि अंतःकरण वृत्ती या पुस्तकाच्या आकाराची किंवा वहीच्या आकाराची होईल किंवा मोबाईलच्या आकाराची होईल, तेव्हा मी म्हणते की हा मोबाईल आहे, ही वही आहे. याचा अर्थ ज्ञान कशाच्या साह्याने झालं? वृत्तीच्या साह्याने झालं. म्हणून विश्व प्रकाशन करण्याचं कार्य आदित्य जसं त्याच्या किरणाने करतो, तसंच जीवाला होणारं ज्ञान त्याच्या वृत्तीने होतं. आणि ही वृत्ती जेव्हा वस्तूच्या आकाराची होते तेव्हा त्या वस्तूचं ज्ञान जीवाला होतं. आता याच तेज तत्वाच्या आदित्याला प्रार्थना केलेली आहे की अरे तू नियामक आहेस, सगळ्यांचं नियमन करणारा तू आहेस आणि आम्ही सगळे नियम्य आहोत ना, तुझे सगळे नियम आम्हाला पाळले पाहिजे. ईश्वरी तत्वाचे नियम न पाळून चालेल का हो आपल्याला? आज पर्यावरणाचा इतका गोंधळ का झाला? कारण आम्ही ईश्वरी तत्वाचे नियम नाही पाळले कधीतरी. पण आपली संस्कृती तर आपल्याला ईश्वरी तत्वाचे नियम पाळायला सांगते. आम्ही शिवथरगडीमध्ये जायचो आणि ईश्वरी तत्वाचे नियम पाळायचे म्हणजे काय करायचे? आपण हे सगळे उपनिषदातले सिद्धांत ऐकतो, पण जोपर्यंत आपल्याला ते व्यावहारिक पातळीवरती कळत नाहीत ना, तोपर्यंत त्याचा वापर नाही आपल्याला करता येत. ज्या वेळेला ईशावास्य उपनिषद आम्हाला तिथे शिकवलं गेलं तेव्हा त्यांनी सांगितलं की ईश्वरी सत्तेतले नियम सगळ्यांना सारखे आहेत. ईश्वरी सत्ताच मुळात समान आहे, त्याचा कायदा वेगळा आहे. बघा, गुरुत्वाकर्षण आहे आणि गुरुत्वाकर्षण याचा अर्थ झाडावरचं कोणतंही फळ हे खालीच पडणार, कारण गुरुत्वाकर्षण शक्ती जमिनीकडे आहे. आता हे जर विज्ञान असेल तर त्या विज्ञानाचा वापर केल्यानंतर शास्त्रज्ञ लोकांनी काय केलं? पॅराशूटचा वापर केला आणि मग त्या पॅराशूट मधून उंचावरनं खाली उडी मारता येते की नाही? काय तत्व आहे? तत्वाचा वापर केला आणि एक छान छत्री निर्माण केली की वरतून येताना जेव्हा त्याला वायूचा वेग मिळाला, त्याच्यामध्ये वायू वरली गेली, तेव्हा ज्याने त्याचा वापर केलाय तो सुरक्षितपणे खाली येतो. पण एखाद्या मूर्खाने ठरवलं नाहीतरी काय, गुरुत्वाकर्षण शक्तीच आहे, मी वरतून उडी मारली तर खालीच जाणार आहे, मला काय होणार आहे, आणि म्हणून एखाद्याने अजाणतेपणे दुसऱ्या मजल्यावरनं जर खाली उडी मारली, काय होईल? हप्प्या तुटल्याशिवाय राहतील का? जीव तरी राहील की नाही सांगता येत नाही. याचाच अर्थ ईश्वरी सत्तेचे नियम जाणून घेऊन त्याचा वापर करायचा आहे आणि वापर करताना विज्ञान करायचंय, त्यातलं शास्त्र समजून घेऊन त्याचा व्यापार करायचा. हे जर नाही केलं तर काही उपयोग आहे. आणि म्हणून तिथला कायदाच वेगळा आहे, ईश्वर सृष्टीचा कायदा वेगळा आहे. तिथे जशास तसा नियम आहे. ईशावास्य उपनिषद शिकवताना आणखीन एक सुंदर आम्हाला त्या ठिकाणी सिद्धांत शिकवला गेला आणि तो सिद्धांत म्हणजे पृथ्वी तत्व आहे. परमात्मा कसा आहे, ही पृथ्वी क्षमाशील आहे, सगळं आहे. आणि असं हे सगळं आपण वाचतो ना, आणि वाचल्यानंतर त्यांनी सांगितलं आता स्वतःवरती एक प्रयोग करा, आणि तो प्रयोग म्हणजे या पृथ्वीला जोरात लाथ मारा आणि जरा विचार करा, पृथ्वीला काही होईल की आपला पाय तुटेल? लक्षात येईल की पृथ्वीला काहीच होणार नाही, आपला पाय तुटल्याशिवाय राहणार नाही. याचा अर्थ ईशसृष्टी हे ऋत म्हटलेलं आहे आणि जे ऋत आहे त्या ऋताशी माझा व्यवहार कसा असला पाहिजे, तो ब्रह्मभावाने असला पाहिजे. आणि तो ब्रह्मभावाने जेव्हा आपण व्यवहार करू त्यावेळेला ब्रह्मदर्शन आपल्याला घडेल आणि जेव्हा ब्रह्मदर्शन घडेल तेव्हा सर्वत्र तो आहे, तो माझ्या इथे इकडे नाहीये, तर ज्या ज्या ठिकाणी माझी दृष्टी जाईल तिथे तिथे तो आहे. जिथे जिथे चैतन्य आहे तिथे तिथे ते आहेच. आणि म्हणून माऊली म्हणते की जे जे भेटी जे भूत ते ते मानी जे भगवंत, किंवा समर्थ म्हणतात पृथ्वीमध्ये जितुकी शरीरे तितुके भगवंताची. मग ब्रह्म कसं आहे? संतांनी थोडं सोपं करून सांगितलं. सर्वांची या हृदय जैसी मी अमुका आहे ऐसी, जी वृत्ती स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. वस्तू म्हणजे ब्रह्म. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये अहम अस्मि, अहम अस्मि, अहम अस्मि, मी आहे ही अखंड वृत्ती आहे. या वृत्तीलाच काय म्हटलेलं आहे तर ते परब्रह्माचं स्फुरण म्हटलेलं आहे. हे प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आहे आणि तो पुरुष जो प्रत्येकाच्या ठिकाणी आहे तो मीच आहे याची जाणीव मला करून देण्यासाठी सूर्या तू काय कर, तर तुझी किरणं जी आहेत तर ती आवरून घे असं सांगितलेलं आहे. आता इथे लक्षात येईल की आपल्याला जे काही समोर येईल तेव्हा त्याचं चिंतन करताना करावं लागेल.
आणि चिंतन याचा अर्थ ब्रह्मचिंतनच आहे. मग जड गोष्ट आली तर मग ती काय आहे, तर ती जड आहे. मग जड असली तरी त्याला नाम आणि रूप आहे, आणि चैतन्याने परिपूर्ण असलं तरी त्याला नाम आणि रूप आहे. पण ज्याला ज्याला नाम आणि रूप आहे, जे जे मला दिसतंय, जे दिसत असेल तर त्याला अस्तित्व आहे, अस्तित्व असेल तर ते मला समजतंय, आणि समजत असेल तर ते आनंददायी आहे. आणि म्हणून अस्तिभाती प्रिय ईश्वराची अंग किंवा ब्रह्माची सच्चित आनंद ही न दिसणारी अव्यक्त आहे. नाम आणि रूप फक्त काय आहे, तर ते दृश्य आहे, ते मायेच्या प्रांतातलं आहे. नाम आणि रूप मायेच्या प्रांतातलं असल्यामुळे ते परिवर्तनहीय आहे, ते माईक आहे. माईक आहे म्हणजे यदृष्टम तद नष्टम असं होणार आहे. आता नष्ट होणार आहे म्हटलं की आपल्याला फारच दुःख होतं, कारण आपल्याला नष्ट व्हायचंच नसतं. मी नष्ट होणार आहे ही कल्पनाच आपल्याला दुःख देते की नाही. पण माया म्हणजे परिवर्तन असं जेव्हा आपण बघतो तेव्हा कळतं की परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. जसं बीज पण मोडेपर्यंत मोड नाही, मोडाचं मोड पण जाईपर्यंत अंकुर नाही, अंकुराचं अंकुर पण जाईपर्यंत खोड नाही, खोडाचं खोड पण जाईपर्यंत पान नाही, पानाचं पान पण जाईपर्यंत कळी नाही, कळीचं कळी पण जाईपर्यंत फुल नाही, फुलाचं फुल पण जाईपर्यंत फळ नाही, आणि फळाचं फळ पण जाईपर्यंत बीज नाही. पुन्हा बीजातून सृष्टीची होते. काय विलक्षण ईश्वराची कृपा आहे. प्रत्येक गोष्ट अशीच आहे ना. मग इथे बदल आहे फक्त, इथे नाश नाही आहे. आणि हे जाणून घेऊन चेतन आणि जडामध्ये हे सगळं बघणं, आणि हे एकमेव तो पुरुष मीच आहे आणि सर्वत्र तोच पुरुष आहे, हे मला बघण्यासाठी सूर्या काय कर, तर एक तर मला ज्ञान दे, तुझी किरणं आवरून घे, आणि सत्य दर्शन मला घडव असं सांगितलंय. आणि जसं त्या सूर्याच्या किरणाने विश्व संपूर्ण व्याप्त होतं, तसं आपल्याच वृत्तीने या विश्वाला आपण गवसणी घालू शकतो ना. जोपर्यंत ही वृत्ती स्थूल आहे तोपर्यंत ही देहामध्ये आणि भोगामध्ये रमलेली आहे. पण ही वृत्ती एकदा सूक्ष्म झाली की ती ईश्वर तत्व आणि ब्रह्मतत्वाला जाणू शकते. पण जितकी वृत्ती सूक्ष्म तितकी ती ब्रह्मतत्वाच्या अत्यंतिक जवळ. कारण ब्रह्म अत्यंतिक सूक्ष्म. माऊली वर्णन करते आकाशाच्या चाळणीतून सुद्धा गाळून घेतलं जाईल. याचा अर्थ आकाश इतकं सूक्ष्म आहे, इतकं सूक्ष्म आहे की त्याला आपण स्पर्शच करू शकत. त्याच्याही पेक्षा सूक्ष्म जर ब्रह्म असेल, ते ईश्वर तत्व असेल, परमात्म्य तत्व असेल, म्हणजे परमेश्वर भक्तीच्या भाषेमध्ये आणि ज्ञानाच्या भाषेमध्ये ब्रह्म असेल, आपण उपनिषदाचा अभ्यास करतोय म्हणून त्याला ब्रह्म म्हणायचं. मग जर इतकं ब्रह्म सूक्ष्म असेल तर त्याचा जो आपल्याला अनुभव घ्यायचा असेल तर आपल्याला वृत्ती सूक्ष्म करावी लागते. जी वृत्ती सूक्ष्म आहे ना तीच व्यापक होऊ शकते. वृत्ती व्यापक होण्यासाठी पुन्हा काय आहे, आपल्याकडे उपासना सांगितल्या बरं का. आणि म्हणून म्हटलेले की आपल्याकडे घरामध्ये देवघरामध्ये 5 देव आहेत, कधी विचारच करत नाही तो विष्णू कशासाठी आहे, तर व्यापनोती की विष्णू. वृत्ती आपली व्यापक होण्यासाठी. जसं आकाश व्यापक आहे आणि म्हणून ते सगळ्याला आपल्यामध्ये सामावून घेऊ शकतं, तसं जितकी मी व्यापक होईन तितकी सगळ्यांना मी सामावून घेईन. आणि म्हणून जेव्हा मी व्यापक होते तेव्हा माझा मी निघून जातो, आणि जेव्हा अहम निघून जातो तेव्हा वयम म्हणजे आम्ही होतो. आता हे आपल्या संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. मी नाही भोगायचंय, 1 तीर 7 जणांनी वाटून खायचं. मीच आम्ही झालं पाहिजे. वयम सुपुत्र अमृतस्य नूनम. आम्ही सगळे अमृताचे पुत्र आहोत असं मला कळलं पाहिजे. केवळ मी आहे असं नाही. आणि म्हणून परमार्थामध्ये सुद्धा व्यापक होणं अतिशय महत्वाचं आहे. आणि श्रुती माऊली आपल्याला त्या व्यापकत्वाकडे घेऊन जाते. आणि म्हणून त्या सूर्याला प्रार्थना केलेली आहे की एकट्याने तू भ्रमण करतोयस रे, काय कर आता तू नियामक असणारा तुझं कल्याणकारी रूप मला दाखव. आणि ते दाखव याचा अर्थ ते दृष्टीने बघणं नाहीये, ते ज्ञानदृष्टीने बघून देणं आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी चर्मचक्षु चालत नाही, ज्ञानचक्षु पाहिजे. आता हे ज्ञान देणारा अविद्या घालवणाराही तूच आहेस ना, कारण अज्ञान घालवण्याचं काम सूर्यच करणार आहे. तेजतत्वाची बुद्धीच आहे आपल्याकडे दिलेली. आणि म्हणून त्यालाच प्रार्थना केलेली आहे की तू तुझे किरण काय करता आवरून घे असं सांगितलंय. आणि मग 17व्या श्लोकामध्ये फार सुंदर पुन्हा प्रार्थना केली बरं. आणि ती प्रार्थना अशी केलेली आहे की कृतो स्मर कृतम स्मर क्रतो स्मर कृतम स्मर. गुरुक्ती आहे बरं का, शब्द वापरले. क्रतो स्मर आणि कृतम स्मर.
आता आदित्य जेव्हा उपासना सांगितलेली आहे तेव्हा लक्षात येईल की आदित्य हे परब्रह्म स्वरूपाचं व्यक्त रूप आहे आणि म्हणून आदित्याची उपासना करताना सुद्धा ब्रह्मभावानेच करणं आहे. आणि म्हणून गायत्रीची उपासना काय आहे? ज्ञानाचीच उपासना आहे ती. ज्ञानाशिवाय पर्याय नाही. ज्ञानादेव तू कैवल्यम. मला जर मोक्ष पाहिजे, मला जर आत्यंतिक जीवामध्ये सुख पाहिजे असेल तर त्या ज्ञानाला पर्यायच नाही ना, वापरलंच पाहिजे ते, आणि ते मिळवलंही पाहिजे. मग ते आहे ना प्रत्येकाकडे, पण ते आहे ते स्थूल आहे, ते आपल्याला सूक्ष्म, त्याच्यासाठी आपल्याला स्वाध्याय केला पाहिजे. आणि म्हणून रोज 3 स्नान सांगितले. शरीरात शुद्ध करण्यासाठी स्नान करायला सांगितलंय, मनाच्या शुद्धीसाठी प्रार्थना आहे आणि बुद्धीच्या शुद्धीसाठी स्वाध्याय आहे. स्वचं अध्ययन, मी कोण आहे याचं चिंतन. मी शरीर नाही, शरीरापेक्षा कोणीतरी वेगळं आहे, हे जे चिंतन आहे त्याला स्वाध्याय म्हणते. आणि आता 17व्या श्लोकामध्ये सांगितले, क्रतो स्मर कृतम स्मर, क्रतो स्मर कृतम स्मर. आता या ठिकाणी पुन्हा एक सिद्धांत सांगितलाय. त्या संपूर्ण श्लोकाचा जर अर्थ बघितला तर लक्षात येईल की माझे प्राण वायुरूप आहेत. याचा अर्थ प्रत्येकाचे प्राण वायुरूप आहेत. मरुत तत्व, वायू नावाचं तत्वच आहे. संपूर्ण विश्व पंचमहाभूतांनी बनले. आपलं शरीर हे पंचमहाभूतांचा एक सांगातच आहे आणि म्हणून ते पंचीकरणाने बनलेलं आहे. पण अंतःकरण पंचक जे आहे ना, ते शुद्ध अपंचीकृत बनले. अर्थात तेवढं समजून घ्यायला आपल्याला तेवढा वेळही नाहीये. माझ्या समोर 10-15 मिनिटं आहेत. त्या 10-15 मिनिटांमध्ये पुढचा सगळा विषय आपल्याला बघायचा. पण पंचीकरण जेव्हा होतं तेव्हा सगळी जी पंचमहाभूत आहेत ती एकमेकांमध्ये विशिष्ट प्रमाणामध्ये कालवली जातात आणि जेव्हा ती कालवली जातात तेव्हा ती स्थूल होतात आणि स्थूल झाली की ती इंद्रियांना गोचर होतात. आणि अशा तऱ्हेने संपूर्ण विश्व जे आहे ते पंचभौतिक आहे आणि अष्टधा प्रकृतीचंच आहे. जे जड निर्जीव आहे ते पंचभौतिक आहे आणि जे सजीव आहे ते अष्टधा प्रकृतीचे आहे. म्हणजे त्याच्यामध्ये पंचमहाभूत आहेतच. त्या शरीराला आकार आहे म्हणजे त्या आकारामध्ये आकाश तत्व आहेच. तिथे श्वास चालू आहे म्हणजे वायू तत्व आहेच. तिथे बुद्धी आहे म्हणजे तेज तत्व आहेच. त्याच्या आतमध्ये जलतत्व, काही ना काहीतरी रस आहे, रक्त आहे, घर्म आहे, मूत्र आहे, सगळं आहे, जलतत्व आहे. आणि हाडामासाने बनलेलं सप्तधातूचं शरीर ते पृथ्वी तत्वाचं आहे. आता सगळी पंचभौतिक सृष्टी असू दे, जी सजीव सृष्टी आहे त्याच्यामध्ये हे पंचभौतिक आणि अधिक 3 गुण म्हणून ती अष्टधा प्रकृतीची आहे. म्हणून सजीव सृष्टी अष्टधा प्रकृतीची आहे आणि निर्जीव पंचधा प्रकृतीची आहे. आता 17व्या श्लोकामध्ये सांगितलंय, माझे प्राण वायुरूप आहेत आणि ते सूत्रात्म्यामध्ये एकरूप होत. आता सूत्रात्मा म्हणजे काय? मूळ वायू तत्व संपूर्ण विश्वामध्ये व्याप्त आहे. संपूर्ण विश्वामध्ये हवा आहेच ना, वायू तत्व आहेच. मी जो श्वास घेते तेव्हा त्याला मी म्हणते माझा श्वास आहे. हाच वायू जेव्हा माझ्या शरीरामध्ये श्वासातून येतो तेव्हा ते वायू तत्व या देहाच्या उपाधीमध्ये जातं आणि त्याला आपण 10 नावं देतो. 5 प्राण आणि 5 उपप्राण. वायू तोच आहे आणि तो कार्य वेगळं करतो. त्याचं काम बदललं की त्याचं नाव बदलतं, पण मूळ तत्व वायू एकच की नाही? मग एका शरीरामध्ये असणारा तो श्वास आहे, तो प्राण आहे. आणि मग माझा प्राण, तुझा प्राण, त्याचा प्राण, मनुष्य जातीचा प्राण, श्वान जातीचा प्राण, मुंगी जातीचा प्राण, हत्तीचा, हरणाचा, 84 लक्ष योनी जिथे जिथे धरिता सो सोडिता हम, श्वास घेण्याची प्रक्रिया चालूच आहे. तिथे प्रत्येकाचा जो श्वास चाललेला आहे ते मृत तत्वच आहे, तो सूत्रात्मा आहे. याचा अर्थ माझा जो प्राण आहे तो केवळ माझा नाही, तो सगळ्यांचाच आहे. म्हणजे तो व्यापक झाल्यानंतर हा त्याच्यामध्ये विलीन होऊ दे. याचा अर्थ माझा अहम गेला की मी कसा झालो? व्यापकच झालो. आणि म्हणून त्या ठिकाणी प्रार्थना केली आहे की माझे प्राण सूत्रात्म्यामध्ये विलीन होऊ दे. पुढची प्रार्थना केली, माझं स्थूल शरीर भस्मरूप होऊ दे. तर कल्पना करा, जर माझे स्थूल शरीर भस्मरूप कधी होणार आहे? ते मृत्यूनंतर होणार आहे. मग आता मला मृत्यूनंतरचा हा प्रवास आहे का? मला जर जीवन मुक्तीकडे जायला श्रुती माऊली सांगते तर मला
याची देही याची डोळा जर भोगी मुक्तीचा सोहळा करायचा असेल तर या स्थूल देहाचा मला विसर पडला पाहिजे किंवा माझ्या बुद्धीचा पक्का निर्णय झाला पाहिजे. हे स्थूल देह म्हणजे मी नाही. या स्थूल देहाविषयीची जेव्हा मला अत्यंतिक अनासक्ती येईल आणि अनासक्ती निर्माण झाली की तो स्थूल देह असून नसल्यासारखाच झाला आणि असून नसल्यासारखा झाला म्हणजे तो विचाराने नाहीसा करून टाकणं आणि विचाराने नाहीसा करणं म्हणजे ते भस्म धारण करणं. आणि भस्म धारण करणं, भस्म कसलं प्रतीक आहे तर ते वैराग्याचं प्रतीक आहे. जोपर्यंत वैराग्य नाही तोपर्यंत देहाविषयीची अनास्था येईल काय? नाही येणार ना. मग आता वैराग्य मला मिळवलं पाहिजे. जर या स्थूल देहाविषयीची अनासक्ती मला पाहिजे तर मला वैराग्याची जाणीवपूर्वक प्राप्ती तो गुण मला मानून घ्यावा लागेल ना. आता त्या परब्रह्माला प्रार्थना केली बरं का, अग्निरूप ब्रह्माला प्रार्थना केली, आधी आदित्य ब्रह्माला प्रार्थना केली आणि आता अग्निरूप ब्रह्माला प्रार्थना केली की माझं स्थूल शरीर भस्मीरूप होऊ दे. आणि मग काय केलंय आणि आता म्हटलंय हे मना. आता मात्र आपल्याला उपदेश केलाय. काय उपदेश केला? हे मना क्रतो स्मर कृतम स्मर, क्रतो स्मर कृतम स्मर. क्रतो याचा अर्थ काय आहे की स्मरण करण्यास योग्य असं एकमेव तत्व इथे आहे आणि ते म्हणजे ब्रह्मतत्व, आत्मतत्व आहे. हे ब्रह्मतत्व कसं आहे? हे अग्निरूप ब्रह्म आहे आणि अग्निरूप ब्रह्म याचा अर्थ ज्ञानरूप ब्रह्म आहे. जे ज्ञानरूप ब्रह्म आहे तेच अग्निरूप ब्रह्म आहे. ज्ञानरूप काय करतं? ज्ञानरूप ब्रह्म अज्ञान घालवतं. तर फक्त अज्ञान घडलं तर चालेल का हो आपलं? चल मला शब्दांनी कळलं की मी ब्रह्मस्वरूप आहे. गेलो का मोक्षाला मी? नाही ना गेले. अजून जन्ममरणाचा फेरा नाही थांबला. का नाही थांबला? कर्म करतेच आहे. कर्म केल्यानंतर कर्माचं फल सुख दुःख रूपी मिळणारच आहे. या सगळ्यातून जर मला बाहेर पडायचं असेल तर काय जाळलं पाहिजे? तर कर्मफल जाळून टाकली पाहिजे. आणि कर्मफल जर भस्मीभूत करायची असतील तर ते भस्मीभूत करण्याचं कार्य कोणाचं आहे? तर ते अग्नीचं आहे ना. त्या अग्नीचं वैशिष्ट्य असं आहे बघा, आपण बघतो होळीला मोठी पेटलेली असतात तो धगधगता अग्नी. त्या अग्नीमध्ये काही घाला, त्यात पुरणाची पोळी घातली तरी ती काय होते? एका क्षणामध्ये जाते. म्हणजे तिचा आकार निघून गेला. आकार निघून गेला म्हणजे रूप निघून जातं. जिथे रूप निघून जातं तिथे नामही निघून जातं आणि अस्तित्व शिल्लक राहत नाही. नारळ घाला, नारळाचंही तेच होतं. अहो आपल्या शेवटच्या देहाचं पण तेच होणार आहे ना, मातीच होणार आहे, काही शिल्लकच राहणार नाही. अग्नीचं कार्यच काय आहे तर भस्मीभूत करून टाकण्याचं कार्य नाहीच. म्हणून नाम रूप जे आहे ते भस्मीभूत करण्याचं कार्य अग्नीचं आहे. तसंच कर्मफल जी आहे ती कर्मफल सुद्धा दग्ध करून टाकतात. अहंता आणि ममता ह्या दोन्हीला जर नाहीसं करायचं असेल तर दोन्ही भस्मीभूतच करावं लागेल. आणि हे दोन्ही जर नाहीसं करायचं असेल तर आपल्याला कोणाची प्रार्थना करेल? तर अग्निरूप ब्रह्माची या ठिकाणी प्रार्थना सांगितली. हे मना स्मरण करण्यास योग्य असं केवळ एक ब्रह्म नावाचं तत्व आहे. त्या ब्रह्माचं काय कर बाबा? त्या ब्रह्माचं स्मरण कर, त्या परब्रह्माचं स्मरण कर आणि त्याचं स्मरण करून तो एकच कसा आहे तर ते स्मरण करण्यास योग्य आहे. बाकी कोणतंही शाश्वत नाही. एक ब्रह्मतत्व शाश्वत आहे. त्याच्याशिवाय बाकी सगळं कसं आहे तर पहिल्यांदा त्याचा विवेकच करायचा. याचं काय आहे? यातलं शाश्वत काय आहे? अखंड चिंतनाची साधना आपल्याला उपनिषद सांगते. जागृत अवस्थेमध्ये अखंड मला समाधी स्थितीमध्ये कसं राहता येईल? अखंड मला ब्रह्मचिंतनामध्ये कसं राहता येईल? इथेच आपल्याला उपनिषद जे आहे ते मदत करतं. आपण डोळे मिटून ध्यान करण्याचा प्रयत्न करतो पण गमतीने आमचे डॉक्टर काका म्हणजे सद्गुरू म्हणतात डोळे मिटून बसलात तर डोळे उघडून जितकं जग दिसतं ना त्याच्या कितीतरी पटीने डोळे मिटल्यानंतर जग दिसतं. कारण डोळे मिटल्यानंतर ज्याचा कधी आम्ही विचारच केला नाही असं सगळं एक नवीनच जग आमच्या समोर उभं राहतं. कुठून आलं हे कधी विचार करत नाही. ते आपल्या आतच आहे. कारण त्या वासनांचे ठसे आपल्या अंतःकरणावरती आहेत. ज्या वासनांच्या अंतःकरणाचे विचार विकार आम्ही कधी बाहेर येऊ दिलेच नाही ते सगळे आतमध्ये तसेच आहेत. आणि मग ध्यानाला बसल्यानंतर हे सगळे बाहेर येतात. आणि मग पुन्हा सिद्धांत येतो. तिथे एखादा फोटोग्राफर असतो तो फोटो काढतो
आणि तो फोटो खूप छान यावा म्हणून तो डार्क रूम मध्ये जातो, कारण डार्क रूम मध्ये गेल्यानंतर म्हणे फोटो अधिक क्लिअर येतो. तसा जीव ज्या वेळेला ध्यानाला बसतो, डोळे मिटतो, एकटाच असतो, त्याचा तोच असतो, त्यावेळेला जे विचार त्याच्या अंतःकरणातून येतात ते त्याचं खरं स्वरूप असतं. आणि वरती जे दाखवतो ते आपलं खरं स्वरूप नाही. आतमध्ये किती विकार आहे, किती विषय दडून बसलेले आहेत, एक वेगळं विश्व आपल्या आतमध्ये आहे आणि ते सगळे विकार आतमध्ये दाबून दाबून ठेवलेले आम्हाला माहितीच नाही ते काय आहे. हे सगळे जे आहेत हे कोणी केलेले आहेत? माझ्याच वासनांचे अंतःकरणाचे ठसे आम्ही केलेले. आणि म्हणून स्मरण कोणाचं करायचंय? त्या ब्रह्माचं स्मरण कर. आणि आता कृतम स्मर, तू काय काय केलंयस त्याचं स्मरण कर. आपल्या केलेल्या कर्माचं स्मरण करायला सांगितले बरं का. कृतम स्मर, जे केलेलं कर्म आहे ना त्या कर्माचा विचार कर. का सांगितलंय? मला असं वाटतं की मी फारच उत्तम कर्म केले, पण खरंच मी उत्तम कर्म केली आहेत का? मला वाटलं ती जरी उत्तम कर्म असली तर कदाचित ते कर्म पुण्याचं लेबल लावलेलं असू शकतं किंवा पापाचंही लेबल लावलेलं असू शकतं. गहनो कर्मणो गती, कर्माची गती इतकी गहन आहे. ते पुण्यकर्म आहे का पाप कर्म हे तुम्हाला मला कळत नाही. एक छोटं उदाहरण देते म्हणजे लक्षात. एक दिवस शाळा सुटली, नेहमीप्रमाणे शनिवार असला की धावत जायचं, शाळा सुटली की स्टेशनवरती जायचं आणि शनिवारी आईला भेटायला जायचं म्हणून रेल्वेमध्ये जायचं. धावत धावत शाळा सुटली, स्टेशनवरती जाऊन पोचले त्याच वेळेला रेल्वे आली. गाडीने प्लॅटफॉर्मवरती प्रवेश केला. लक्षात आलं की गाडी जवळजवळ धावतच पकडायची होती. मी पळत पळत जाऊन गाडीमध्ये चढायला गेले, तेवढ्यात एक वृद्ध स्त्री आली, म्हातारी अत्यंत, आणि ती मला म्हणते, पोरी जरा हात धर ग, मला पण गाडीत चढ. माहित नाही मला ती बाई कोण आहे. मी तिचा हात धरला आणि तिला गाडीमध्ये चढली. ती वृद्ध स्त्री गाडीमध्ये बसली. इतकं बरं वाटलं मला, जिला मी ओळखत नव्हते, काही नव्हते. उगाचच मनामध्ये आलं, आपण आज एक पुण्यकर्म केलं नाही. एखाद्या वृद्ध स्त्रीला काही तिने मागितलं नाही मदत, पण तरी सुद्धा आपण तिला मदत केली. कुठेतरी आतमध्ये एक समाधान होतं. आता ते किती वेळ टिकलं, एक 5-10 मिनिटं झाली आणि TC आला. टक 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 करत आलं. त्यांनी तिकीट मागितलं, काढलेलं तिकीट दाखवलं त्याला. तोपर्यंत मी स्थिरावून बसलेली होते आणि त्याची नजर त्या म्हाताऱ्या बाईवरती गेली आणि तो संतापला. संतापून त्यांनी विचारलं, या म्हातारीला कोणी वर चढवलं? सत्कर्म करणारी मी. शास्त्र म्हणतं आधी कर्म केलेलं आपण बोलूच नाही. सत्कर्म तर बोलूच नाहीये, पण केलेलं बोलल्याशिवाय होतं का? मी जोरात त्याला म्हणाले, ओ दादा, त्या बाईला म्हाताऱ्या आजी होत्या ना म्हणून मी चढवलं. केलेलं कर्म गप्प बसू देत नाही, कर्तृत्वाचा लेप जीवाला असावा. मी म्हटलं मी केलं, चढवलं त्यांना. आणि आता तो आणखीनच संतापला आणि संतापलेला तो म्हणाला, हो बाई, तुम्हाला काय अक्कल बिक्कल आहे का? म्हणून त्यांनी माझी अक्कल काढली. मी त्याला समजा लावून, नाही हो, त्या आजी आहेत ना त्यांना म्हणून मी वरती चढवलं गाईनी. त्यावेळेला तो मला म्हणाला, या बाईचा बकोटा धरून मी हिला काढली, कारण ही काय करते, रेल्वेच्या दाराच्या तिथे बसते आणि चढणाऱ्या ज्या बायका आहेत त्यांचं पाकिट कापते, तिच्या हातामध्ये ब्लेड असते आणि म्हणून मी तिचं बकोटा धरून खाली उतरवलं. मला वाटलं मी पुण्यकर्म केलं. आता लक्षात घ्या, मला जे माझं पुण्यकर्म वाटलं समाजाच्या दृष्टिकोनातून ते पापकर्म होतं. कळतं का माझं काम काय आहे ते? म्हणून गहन कर्मण गती, कर्माची गती जीवाला नाही आणि ती कळतच नाही. आणि म्हणून तू काय काय केलंस त्याला त्याचं स्मरण कर. सांगितलंय की सगळी कर्म त्याला समर्पित कर. करतो का हो त्याला समर्पित आपण? ब्रह्माचं स्मरण कर, अग्निरूप ब्रह्माचं स्मरण कर आणि सगळी ती जी कर्म आहेत ती त्याच्यामध्ये टाक. आणि म्हणून आपल्याकडे वेद म्हटले, मानवी जीवन हा यज्ञ आहे आणि या यज्ञामध्ये मला प्रत्येक माझ्या कर्माची आहुती इदम न मम, इदम न मम असं म्हणून ह्या कर्माची आहुती मला त्याला द्यायची. माऊली म्हणते, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कसमांची वीरा. त्या सर्वात ईश्वराला कोणती फुलं व्हायची आहेत? आम्ही गणपतीला जास्वंद वाहतो, शिवाला पांढरी फुलं वाहतो, पण त्याला स्वकर्म कुसुमांची वीरा पाहिजे. याचा अर्थ ईश्वराला कर्माचं पूजन आवडतं. जे काम ईश्वराने मला दिलेलं आहे ते उत्तम करणं हीच त्याची पूजा आहे. हे आपल्याला कळतच नाही.
त्या ठिकाणी सांगितलंय त्या अग्निरूप ब्रह्म जे आहे त्याची काय कर, त्याला स्मरण कर, ब्रह्माचं स्मरण कर. आणि तोच काय करणार आहे, हे तुझ्या कर्माचा लेप घालून टाकणार आहे. कारण ब्रह्मस्वरूप असणारा तो तुला ज्ञान देईल आणि त्या ज्ञानाने हे सगळे बारकावे तुला कळतील ना. आणि त्याचबरोबर कृतम स्मर, काय काय आजपर्यंत केलेलं आहे बाबा, आणि असं स्मरण केलं नाहीस तर काय होईल. यातलं काहीच केलं नाहीस तरी आपण जाणार आहोत, चिंतन केलं तरी शरीर जाणार, पण चिंतनाने शरीर जाईल, मी राहणार आहे. आणि जर यातलं काहीच केलं नाही तर मात्र आपण दक्षिण पंथाला जाऊ सांगितलं. तिथे सांगितले दक्षिण पंथाला जाणं म्हणजे पुन्हा पुनरपी जननम पुनरपी मरणांच्या फेऱ्यामध्ये. तर ह्याच्यातून जर मला सुटायचं असेल तर मला चिंतनाला पर्याय नाही, उपनिषदांच्या अध्ययनाला पर्याय नाही, मला अध्ययन करावं लागेल. बरं, हे अध्ययन माझ्या सामर्थ्याने होणार आहे का, नाही होणार आहे. मग ज्यांच्या पाशी आहे त्यांच्याकडे मला जावं लागेल. माझ्या चित्ताची शुद्धी नाही होऊ शकत, मला शुद्ध कर्म म्हणजे काय कळत नाही, हे आपल्या बुद्धीने नाही करता येत. जसा माझ्या डोळ्यात गेलेला कण मला काढता येतच नाही, तो दुसऱ्याकडून मला काढून घ्यावा लागतो, तसे जीवाचे दोष जीवाला काढता येत नाहीत. जे संत आणि सद्गुरू निर्दोष झालेले असतात त्यांच्या चरणी गेल्यानंतर त्यांच्या संकल्पाने जीव अत्यंतिक शुद्ध होतो, आणि शुद्ध होतो म्हणजे तो त्यांच्यासारखा निर्दोष होतो. आणि जेव्हा तो निर्दोष होतो तेव्हा निर्दोष तत्वाचं चिंतन तेव्हाच तो करू शकतो ना. आणि म्हणून आता त्या निर्दोष ब्रह्मतत्वाचं चिंतन करायला सांगितलंय. कसं करायला सांगितलंय तर त्यातच क्रतो स्मर विरुक्ती, याचा अर्थ पुन्हा पुन्हा सांगितलंय. त्या परब्रह्म स्वरूपाचं स्मरण कर. कारण स्मरण करायला एकमेव योग्य तत्व कोणतं असेल तर ते तेच तत्व आहे. आणि म्हणून त्याचं स्मरण कर. आणि काय स्मरण कर की ह्याच ब्रह्मतत्वाचं जेव्हा तू चिंतन करशील आणि तेव्हा तुला कळून येईल की ब्रह्म जे आहे ते तुझ्या उपाधीमध्ये जे आहे तेच आत्मतत्व आहे. आणि उपाधी असली तरी ते आहे आणि उपाधी नसली तरी ते आहे. जसा घट फुटून गेला, एखादं मडकं आहे, ते मडकामध्ये असणारा मोकळा असणारा जो घट आहे त्याच्या आतमध्ये आकाश आहे आणि बाहेरही आकाश आहे. आणि मडकं फुटलं तर आकाश येतही नाही आणि जातही नाही. अगदी तसंच जे संपूर्ण विश्व व्याप्त असणारं ब्रह्मतत्व आहे या उपाधीमध्ये जेव्हा ते येतं तेव्हा त्याला आत्मतत्व म्हणतात. या आत्मतत्वाच्या जवळ अत्यंतिक जवळ असणारी तेज तत्वाची बुद्धी आहे. या बुद्धीमध्ये त्या आत्म्याचं प्रतिबिंब पडलं की तो त्याचा प्रकाश जो संपूर्ण पसरला जातो या उपाधीमध्ये, त्यालाच जीव म्हणतात. तोच परमात्मा आहे. तो प्रतिबिंब रूप असणारा जीव, त्या जीवाने त्या प्रतिबिंबाने, त्या प्रतिबिंबाचं अस्तित्व कोणामुळे आहे तर आत्मस्वरूप बिंबामुळे आहे. आणि त्या प्रतिबिंबाने बिंबाला बघणं यालाच काय म्हटलेलं आहे तर ब्रह्मस्वरूपाला जाणणं. आणि त्याला जाणलं की तो अमृत आहे, तो सनातन आहे. आणि म्हणून तो सनातन आहे म्हणून मीही सनातन आहे. त्याला जन्म नाही म्हणून मलाही जन्म नाही, आणि त्याला मृत्यू नाही म्हणून मलाही मृत्यू नाही. मग मृत्यू कोणाला आहे, शरीराला आहे. तो जाऊ दे जायचं तर, पण त्याच्या आतमधला मी तर नित्य आहे ना. शरीराशिवाय मी रोज असतो अशी माझी अनुभूती आहे. गाढ झोपेमध्ये काही विषय नाहीत तरी अहम अस्मी आहेच. स्वप्नावस्थेमध्ये सुद्धा मी आहेच. कोणत्याही अवस्थेमध्ये मी आहे. आपल्याला कळतं की मी अशी एकही अवस्था नाही की जिथे मी नाही. हे जे नित्य आपलं असणं आहे ते आत्मस्वरूप आहे. आणि ते आत्मस्वरूप जाणलं की मग कुठे जाणं नाही आणि येणं नाही. 11व्या श्लोकामध्ये संपूर्ण हे माझे प्राण सूत्राज्ञामध्ये विलीन कर एक सांगितले. तसंच माझं हे जे छोटंसं शरीर आहे हे पृथ्वी तत्व आहे. पृथ्वी तत्व, छोटं पृथ्वी तत्व मोठ्या पृथ्वी तत्वामध्ये विचाराने विलीन करून टाक. माझ्या आतमध्ये जो श्वास चाललाय तो श्वास म्हणजे माझा प्राण त्या सूत्रात्म्यामध्ये विलीन करून टाक. माझ्या आतमध्ये जे थोडंसं जलतत्व आहे ते बाहेर असणाऱ्या व्यापक जलामध्ये विलीन करून टाक. माझ्या आतमध्ये जो छोटंसं आकाश तत्व आहे ते बाहेरच्या मोठ्या आकाश तत्वामध्ये विलीन करून टाक. आकाश, वायू, तेज, जल, पृथ्वी हे सगळं जे शांत मर्यादित माझ्याकडे ते विचारांनी त्याच्यामध्ये विलीन करून टाकलं
ध्यानाला बसल्यानंतर ही ध्यान प्रक्रिया सांगितले आणि जेव्हा विलीन करून टाकतो तेव्हा लक्षात येईल हे सगळं देऊन टाकलं तरी देऊन टाकणारा मी शिल्लकच आहे, ते माझं आत्मस्वरूप आहे. आणि म्हणून मीराबाई म्हणते आत्मस्वरूप जी नित्य जळते, न बात न तेल, त्याला तेलही लागत नाही, त्याला वातही लागत नाही. नित्य अखंड ते कसं आहे तर ते जागृत तिथंच आहे, या देहाच्या उपाधीमध्येच आहे. ती आतमध्ये आत्मज्योत नित्य आहे. आणि म्हणून ह्याच्यासाठी काय कर, वरदानंद भारती म्हणतात करी अंधार बाहेर. कशासाठी बाहेर अंधार कर तर आतली ज्योत ती द्यावी, विसाव्याचे निजस्थान. माझं स्वतःचं स्थान कोणतं असेल तर ती आत्मज्योत आहे, ते आत्मस्वरूप आहे. आणि त्या आत्मस्वरूपापर्यंत जाण्यासाठी या बहिरंगाचा सगळ्याचा मला विसर पाड, कारण हे नाशिवंत मी काही नाहीच. माझं मूळचं स्वरूप काय आहे तर ते आत्मस्वरूप आहे. तिथपर्यंत मला घेऊन जा असं सांगितलंय 17व्या श्लोकामध्ये. आणि मग 18व्या श्लोकामध्ये सांगितलं हे अग्ने कर्मफल भोग रूप धनासाठी, धनप्राप्तीसाठी मला सन्मार्गावरती घेऊन चल. अग्नीला पुन्हा प्रार्थना केली, मला सन्मार्गावरती घेऊन चल. माझी विद्या कर्म यांना जाणणारा तूच आहेस. आता पुन्हा प्रार्थना, खरं ज्याची उपासना करतोय तो मीच आहे माहिती, पण त्याचं स्वरूप सामर्थ्य विलक्षण आहे. मी जर बिंदू असेल तर तो सागर आहे ना, मग सागराचं सामर्थ्य अधिक आहे का माझं सामर्थ्य? प्रचंड मोठा पर्वत असेल का मातीचा एखादा बारीक कण असेल? मी रजा इतका सूक्ष्म आहे आणि तो मात्र व्यापक आहे, त्याचं सामर्थ्य विलक्षण आहे. आणि म्हणून त्याला पुन्हा प्रार्थना केली आहे की माझे कर्म भोग रूप धन प्राप्तीसाठी मला काय करतो, मला सन्मार्गावरती घेऊन जा. आणि माझी विद्या कर्म यांना सगळ्यांना जाणणारा तूच आहेस. आणि म्हणून तूच ईश आहेस. या उपाधीच्या आतमध्ये जो ईश आहे ना त्यालाच शिव म्हणतात. आणि जेव्हा हे शिवतत्व निघूनच जाईल तेव्हा केवळ शव शिल्लक राहील. मग ते शिव म्हणजे आत्मचैतन्य हेच कुटस्थ आहे आणि सतकडे घेऊन जाणारा असू दे. आणि जे सतकडे घेऊन जातो त्याला सत्कर्म म्हणतात. धार्मिक कर्म म्हणजे सत्कर्म नाही, साधी कर्म जी मला लेप देणारीच आहेत. आणि म्हणून पुन्हा प्रार्थना केलेली आहे, अग्नीलाच प्रार्थना केली, कारण माझी कर्मफल दग्ध करणारा अग्नी आहे. आणि जोपर्यंत कर्मफल दग्ध होत नाहीत, अहंता आणि ममता दग्धच होत नाही, तोपर्यंत कर्माचा लेप मला लागणार आहे. आणि म्हणून कर्म निर्लेप करणं म्हणजे वेदवीत निष्काम कर्माने चित्ताची शुद्धी, वेदवीत निष्काम उपासनेने चित्ताची शांती. आणि अशा शांत चित्ताने जेव्हा आत्मचिंतन आणि ब्रह्मचिंतन होतं तेव्हा याच उपाधीमध्ये असणाऱ्या चैतन्याला, चित्ताला चैतन्याचा अनुभव येतो. आणि मग कळून जातं की ते आत्मस्वरूप मीच आहे. आणि म्हणून विश्वाचं संपूर्ण अस्तित्व कोणावरती आधारित आहे तर ते अहम अस्मी याच आत्मचैतन्यावरती आधारित आहे. आणि हे जेव्हा कळतं तेव्हा ज्याच्यामुळे ते कळलेलं आहे त्याच्याविषयीची कृतार्थता आहे. आणि म्हणून कृतार्थतेने जीव पुन्हा आता काय करतो तर त्या ईश्वराची प्रार्थनाच करतो. हेच अपेक्षित आहे. म्हणून सगुणातून निर्गुण आणि निर्गुण टिकण्यासाठी पुन्हा सगुण संतांच्या भाषेमध्ये. आणि शेवटचा श्लोक आपल्याला पुन्हा तेच सांगतोय की हे अगमे काय कर तर मला सन्मार्गावरती, याचा अर्थ सत्तत्वाकडे घेऊन चल. माझी विद्या याचा अर्थ उपासना ज्याची मला करायची त्याचं समग्र ज्ञान मला दे. माझी कर्म शुद्ध घडू देत, माझी पाप वृत्ती नाहीशी होऊ दे. आणि यासाठी मी तुला पुन्हा काय करतो तर पुन्हा पुन्हा मी तुला वंदन करतो, नमस्कार करतो सांगितलंय. आणि मग या ठिकाणी या उपनिषदाची जी आहे ती समाप्ती आहे. शेवटचा एक विचार फक्त बघते आणि सांगते. आता हे सगळं आपण उपनिषद समजावून घेतलं. बरेच वेळेला ज्ञानाची भाषा कळत नाही, संतांची भाषा कळते. समर्थ सोपं सांगतात. समर्थ म्हणतात एक लक्षात ठेवा, अगदी सोपं लक्षात ठेवा की जेथे पाहू तेथे दास भगवंत, बघणे बघणारा रामदास होईल. किती सोपं सांगितलं. उपनिषदातलंच तत्वज्ञान सोपं करून संतांनी सांगितलं. आणि म्हणून जीव करता जीव आहे. या करत्या जीवानी करवी त्या ईश्वराची उपासना करायची आणि ब्रह्माचा अनुभव घेऊन ब्रह्मासारखं अकर्ता होणं आहे. आणि हे होण्यासाठी उपनिषदांचं अध्ययन आहे. याच्याशिवाय दुसरा कोणतंही अध्ययनाचा दुसरा कोणता हेतूच नाही. देहाशिवाय मी आहे
ह्या एकाच तत्वाच्या अनुभूतीसाठी म्हणजेच आत्मानुभूतीसाठी ब्रह्मविद्या आत्मविद्या हा सगळ्या उपनिषदांचा विषय आहे आणि तो आपण या 3 दिवसाच्या मध्ये समजावून घेण्याचा प्रयत्न केला. 3 दिवसाची सेवा ज्या शास्त्रीजींनी मला दिली त्या संत समागमाचे सर्व असणारे जे शास्त्री प्रवीण शास्त्री आहेत त्या प्रवीणजी शास्त्रींच्या चरणी त्या ईश्वर स्वरूपाला ही सेवा समर्पित करते आणि इथेच थांबते. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम.